च्या सेशन मध्ये आपण काय पाहिलं पहा की अध्ययनासंदर्भात आपण काही व्याख्या बघितलेल्या आहेत. ठीक आहे. तर याच्या अध्ययनाच्या ज्या काही व्याख्या आहेत तर त्या एक्झाम मध्ये विचारलेल्या असतात पहा, की यामध्ये असं विचारलं जातं की ही व्याख्या कोणी केली आहे, कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे. तर आपण बघूयात. एक दोनच व्याख्या आपण घेतल्या होत्या. एक्झाम रिलेटेड ज्या काही व्याख्या आहेत तर त्या आपण आता पाहूयात पहा, की कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी त्या व्याख्या केलेल्या आहेत पहा. ठीक आहे. हा, दिसत आहेत पहा तुम्हाला ह्या ज्या काही व्याख्या आहेत. हा, ठीक आहे. अध्ययनाच्या संदर्भात पहा. तर पहिली जी व्याख्या जी आहे तर ती असणार आहे पहा, गिलफोर्ड यांनी केलेली आहे. तर याच्यामध्ये असं सांगितलंय की ते अनुभवांच्या साह्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन. आणि हे एक्झाम मध्ये विचारलेली आहे पहा, की काय विचारलंय की व्याख्या दिली आहे आणि ही कोणी मांडलेली आहे किंवा कोणी तयार केलेली आहे. हा, खाली ऑप्शन दिलेले जातात. तर त्यामध्ये आपण असं त्यांना सांगू शकतो की गिलफोर्ड यांची व्याख्या आपल्याला सांगता येते. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, गॅरेट यांची व्याख्या आपण दिली होती त्या दिवशी, की अध्ययन म्हणजे अशी कृती, की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. म्हणजे ह्या व्याख्या देखील विचारलेल्या आहेत पहा. गॅरेट यांनी जी व्याख्या केलेली आहे की नाही, ही देखील एक्झाम मध्ये विचारली आहे की ही व्याख्या कोणी केलेली आहे. त्यानंतर पहा की नॉर्मन मन यांची एक व्याख्या आहे. अध्ययन म्हणजे काय, तर अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा. परत नेक्स्ट बघूया आपण, गेट्स यांची व्याख्या आहे पहा, की त्यांनी काय केलेलं आहे. गेट्स, एकच मिनिट. हा, गेट्स यांचं काय म्हणणं आहे की अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा होय. हे गेट्स यांचं म्हणणं आहे पहा. ठीक आहे. म्हणजे ह्या एक महत्वाच्या व्याख्या आहेत, डेफिनेशन आहेत पहा. तर ते एक्झामच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत. म्हणजे याच्यावर क्वेश्चन असे विचारलेले असतात पहा, की ही डेफिनेशन कोणी मांडलेली आहे म्हणून. त्यानंतर वुडवर्थ यांनी व्याख्या केलेली आहे पहा, विविध प्रकारचे विविध प्रकारे विकास घडवून आणणारी अनुभव व परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळी करणारी क्रिया म्हणजेच अध्ययन होय. ठीक आहे. तर आता याचं काही स्पष्टीकरण देत बसत नाही मी, कारण तेवढाच वेळ जाईल. हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल पहा, की त्यांनी कोणीही व्याख्या एक दोन तीन वेळा जरी तुम्ही रीडिंग केली या संदर्भात तरी त्या व्याख्या लक्षात राहतात. ठीक आहे. आता मर्फी यांनी सांगितलेलं आहे पहा, की व्यक्तीच्या वर्तनामध्ये व्यक्तीचं जे काही वर्तन आहे पहा, तर वर्तनामध्ये समायोजन करण्यासाठी केलेली सुधारणात्मक प्रक्रिया म्हणजेच काय हो, अध्ययन होय. ही मर्फीने केलेली व्याख्या आहे पहा. ज्या काही महत्वाच्या व्याख्या आहेत त्या इथे तुम्हाला शेअर केलेल्या आहेत पहा. आता क्रो आणि क्रो यांचं म्हणणं असं आहे पहा, की सवयी, ज्ञान, वृत्ती यांचे संपादन म्हणजेच काय, अध्ययन होय. ही क्रो यांची व्याख्या आहे. त्याच्यानंतर फ्रेंडसेन यांनी एक व्याख्या केली आहे पहा, आणि ही व्याख्या 20 मध्ये त्यांनी विचारलेली आहे पहा, टीईटीच्या एक्झाम मध्ये. तर त्याच्यामध्ये कुठली व्याख्या आहे पहा त्यांनी केलेली, व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावात्मक भावात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक, कारक, भावनात्मक पातळीवर बदल होतात त्यांनाच अध्ययन असे म्हणतात पहा. ठीक आहे. तर ह्या एकंदरीत व्याख्या आहेत पहा, ते थोड्याशा लक्षात ठेवल्या तुम्ही.
रिपिटेशन केलं वारंवार तर तुम्हाला ह्या लक्षात राहते. ह्या महत्त्वाच्या व्याख्या आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. आणखीन बऱ्याच आहेत, पण ह्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यामुळे मी सांगितलेल्या आहेत पहा. याच्यावर जास्त थोडं फोकस तुम्ही टाका. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला अध्ययनाच्या संदर्भात आपण पाहिलं होतं पहा. आता जे पुढचं आहे तर आपण बघणार आहोत, की मागच्या सेशनला आपण काय पाहिले, की शिक्षण आणि अध्ययन यांच्यामधील फरक पाहिला होता पहा. तसेच स्वरूप आणि व्याप्ती देखील पाहिली होती. आता जे आपल्याला भाग बघायचा आहे, तर तो असणार आहे पहा अध्ययन प्रक्रिया. ठीक आहे. तर अध्ययन प्रक्रिया हा भाग आपल्याला पाहायचा आहे पहा. ठीक आहे. तर अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप देखील आपल्याला बघायचंय. तर आता इथे दिलेलं आहे. यावरून असं लक्षात येतं, की अध्ययन प्रक्रिया ही कशी आहे पहा, खालील टप्प्यांद्वारे पार पाडली जाते. आता टप्पा कुठला आहे, तर पहिलं जे काही आहे, तर ते आहे उद्दिष्ट. पहिलं टप्पा कोणता आहे? उद्दिष्ट. तर त्याद्वारे अध्ययन प्रक्रिया काय केली जाते पहा, पार पडली जाते. म्हणजे उद्दिष्ट म्हणजे त्याला आपण गोल असे म्हणूया. ठीक आहे. आता अध्ययन प्रक्रिया कधी होते, तर एखादं उद्दिष्ट असेल समोर आणि जितकं स्पष्ट असं उद्दिष्ट असेल तर तितकी अध्ययन प्रक्रिया ही काय होते, व्यवस्थित होते. उदाहरणार्थ सांगायचं झालं की तहान लागली, तर आपण काय करतो की पाणी प्यायला जातो. भूक लागली तर ती शमवण्यासाठी पण आपण अन्नाचा शोध घ्यायला जातो. म्हणजे एखादं उद्दिष्ट जर समोर असेल तर त्या दृष्टीने आपण क्रिया करण्यासाठी किंवा वर्तन करण्यासाठी तयार होत असतो. तर त्याच्यामुळं अध्ययन कसं आहे, की उद्दिष्ट असणं फार महत्वाचं आहे पहा. एखादं गोल असणं महत्वाचं आहे. आता तुमच्या संदर्भात झालं, की तुमचं उद्दिष्ट काय आहे? आता तुम्ही अभ्यास करताय, तर टी-ई-टीची एक्झाम तुम्हाला क्वालिफाय व्हायची आहे. हो ना? हे तुमचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्यानुसार मग तुम्ही काय करताय? क्लासेस म्हणा किंवा अभ्यास, सेल्फ स्टडी म्हणा, यासाठी प्रवृत्त झालेला आहे. पण तुमचं ठरवलेलं उद्दिष्ट काय आहे? तर टी-ई-टी एक्झाम मध्ये पास होणं हे उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यानुसार मग तुमच्याकडून काय केली जाते, कृती केली जाते पहा. ठीक आहे. म्हणजे जेवढं स्पष्ट असं उद्दिष्ट असेल, गोल असेल जीवनामध्ये, तर त्याद्वारे आपण काय करू शकतो, त्याचं म्हणजे वर्तनामध्ये बदल घडवून आणू शकतो पहा. ठीक आहे. आणि अध्ययन होऊ शकते. म्हणून आपल्याला सांगता येईल की उद्दिष्टाच्या स्पष्टतेवर अध्ययन हे अवलंबून असते पहा. त्याच्यासाठी उद्दिष्ट कसं असलं पाहिजे, उद्दिष्ट स्पष्ट असलं पाहिजे. ठीक आहे. हा पॉइंट महत्वाचा आहे. त्याच्यानंतर प्रेरणा. मोटिवेशन ज्याला आपण म्हणूया, की प्रेरणा ही फार महत्वाची आहे. उद्दिष्ट प्राप्त म्हणजे उद्दिष्ट झालं आणि ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रेरणा महत्वाची आहे. म्हणजेच मोटिवेशन फार आवश्यक आहे पहा. आता ते मोटिवेशन कशा स्वरूपामध्ये असणार आहे? हे आंतरिक असेल किंवा काही बाह्य असेल. स्वतः तुम्ही मोटिवेट झालात अभ्यास करण्यासाठी, किंवा तुम्हाला काही जणांनी सांगितलं, किंवा बक्षीस स्वरूपात असेल किंवा पदक मिळवण्यासाठी असेल, एखादी स्पर्धा आहे तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, प्रेरणा म्हणजे बक्षीस स्वरूपामध्ये दिली जाते. त्याच्यामुळे आपलं काय होतं, अध्ययन चांगलं होण्यास मदत होते. त्यामुळे आपण विशेष त्याच्यासाठी तयारी करत असतो. ठीक आहे. आता तुम्हाला ही टीईटीची एक्झाम पास व्हायची आहे. हे तुमचं उद्दिष्ट झालं आणि पास झाल्यानंतर जी काय तुम्हाला म्हणजे प्रेरणा ही महत्वाची आहे. तुम्ही जर सेल्फ मोटिवेट झालात तर अभ्यास करायला तुम्ही सुरुवात करतात. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सांगता येईल की प्रेरणा ही फार महत्वाची आहे. त्याच पद्धतीने आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर सांगता येईल पहा, की म्हणजे भूक लागली आपल्याला. ठीक आहे. तर भूक लागली, अन्न प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करावं लागतं. त्याचप्रमाणे शिक्षण आहे. आता शिक्षण घेतल्यानंतर तुमचं कल्याण होणार आहे. ओके, नोकरी लागणार आहे. तर त्या प्रेरणेमुळं काय होत असतो, विद्यार्थी हा अध्ययनासाठी प्रवृत्त होत असतो. तर त्यामुळे आपल्याला असं सांगता येईल की मोटिवेशन जीवनामध्ये
फार महत्वाचं आहे पहा. आता त्यानंतरचा जो नेक्स्ट पर्याय आपल्याला सांगता येईल किंवा टप्पा आहे पहा अध्ययन प्रक्रियेच्या संदर्भात, तर तो आहे शोधन. शोधन फार महत्वाचे आहे. तर याच्यामध्ये काय आहे पहा, की आपल्या समोर उद्दिष्ट दिसलं आहे. आता ते उद्दिष्ट सहजासहजी आपल्याला मिळेलच असं नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पहा, की प्रयत्न करावे लागतील. निरनिराळ्या प्रकारचे मार्ग तुम्हाला अवलंबावे लागतील पहा. ठीक आहे. प्रत्येक मार्ग आहे तर तो योग्यच असेल असं नाही. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, की शोध चालू ठेवावा लागेल. कोणत्याही क्षेत्रामध्ये किंवा यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, शोधाशोध त्याची करावं लागेल. लगेच आपल्याला उत्तर सापडेल का त्या गोष्टीचं? नाही. तर अनेक मार्गांचा वापर आपल्याला करावा लागेल. तर यालाच असे म्हणतात, की शोधनात्मक हालचाली किंवा शोधन असं म्हणत असतात पहा. म्हणजे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी शोधणं किंवा शोधन हा एक टप्पा आपल्याला महत्वाचा दिसतो पहा. खूप मार्ग असतात. त्याच्यापैकी योग्य मार्ग कोणता आहे, अयोग्य कोणता आहे, हां? आणि जे आपलं उद्दिष्ट ठरवलेलं आहे, त्याच्यासाठी उपयुक्त कोणता आहे, ठीक आहे? तर तो जर एकदा मार्ग आपल्याला सापडला, तर त्या पद्धतीने मग आपण अध्ययनाला सुरुवात करत असतो. सगळेच मार्ग काही चांगले असतात असं नाही ना. किंवा खूप मार्ग असतात. त्याच्यातून तुम्हाला कोणता योग्य मार्ग आहे, तर त्या संदर्भात शोधात्मक हालचाली किंवा शोधन हा टप्पा महत्वाचा असलेला दिसून येतो. त्याच्यानंतर आहे पहा समायोजन. हं? आता समायोजन म्हणजे काय हे आपल्याला बघणार आहोत. समायोजन. समायोजन पहा. आता बदलत्या परिस्थितीमध्ये काय करावं लागतं आपल्याला? समायोजन साधावं लागतं पहा. म्हणजे प्रत्येक परिस्थिती कशी असते, की त्या परिस्थितीला सांभाळून घ्यावं लागतं. आता एखादी गोष्ट आहे, तर ती तुमच्या पद्धतीनेच होईल असं काही नाही ना. तर त्याच्यामध्ये काय व्हावं लागतं, की जर तुम्ही समायोजन साधलं नाही, तर ती गोष्ट करता येत नाही. तर त्याच्यामुळे समायोजन फार महत्वाची आहे पहा. तर उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं, की केवळ हालचाली करणं आणि पुनर्रचना करणं याला हे करून उद्दिष्ट प्राप्त होत नाही पहा. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, की श्रम करावं लागतं, कौशल्य आत्मसात करावं लागतं. तर हे करावं लागतं. कशासाठी पहा? उद्दिष्ट प्राप्त होण्यासाठी. हं. आता उदाहरणार्थ अनेक आपण सांगता येतं पहा, की कोणकोणते उदाहरणं याच्यामध्ये देऊ शकतो. म्हणजे एकंदरीत समायोजन म्हणजे काय? तर परिस्थितीशी जुळवून घेणं. हं. किंवा नवीन कौशल्य तुम्हाला हस्तगत करायचं आहे. तर त्या परिस्थिती संदर्भात मिळते-जुळते घेणं यालाच समायोजन असं म्हटलं जातं बरं का. ठीक आहे. तर यानंतर पुढचा जो काही पॉइंट आहे पहा, वर्तनाची पुनर्रचना. वर्तनाची पुनर्रचना. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होत असतं पहा, की विविध स्वरूपाच्या आपण हालचाली करत असतो, कृती करत असतो. हं. आणि वर्तनांची पुनर्रचना म्हणजे याचा लक्षात आला असेल अर्थ, की त्याचा सराव सारखा करावा लागतो. वर्तनाची पुनर्रचना. एखादं उद्दिष्ट आहे, त्याच्यानंतर तुम्हाला प्रेरणा मिळाली. प्रेरणा मिळाल्यानंतर शोधकार्य तुमचं चालू झालं. त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट म्हणजे समायोजन आलं आहे पहा आणि त्याच्यानंतर सराव हा आला महत्वाचं आहे पहा. ही वर्तनाची पुनर्रचना. की काय होतं, आता एखादं उदाहरण या संदर्भात घ्यायचं झालं पहा. तर आता पोहायचं असेल किंवा एखादी गाडी चालवायची आहे, हां? किंवा काही क्वेशन आन्सर तुम्हाला सोडवायचे आहेत. तर त्याचं काय केलं जातं पहा, ते पहिल्यांदा कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं, तर एखादी गाडी शिकायची आहे. हं?
गाडी शिकायची असताना पहिल्यांदा गाडीचे जे काही पार्ट्स आहेत, तर ते सर्व समजून घेतले जातात. म्हणजे ब्रेक असेल किंवा स्पीड वाढवण्याचा असेल, स्केलेटर असेल वगैरे काय जे काही गोष्टी आहेत, तर त्या काय करावं लागतं तुम्हाला आत्मसात करावे लागतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग ती क्रिया तुम्हाला वारंवार करावी लागते पहा. म्हणजे गाडी सारखी-सारखी तुम्हाला शिकावी लागते. तर तुम्हाला नंतर गाडी येते. त्याचप्रमाणे टायपिंगचं आपण उदाहरण घेतलं पहा. हं, की कॉम्प्युटरची असेल किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये असेल, टाइपरायटर्स असेल, ठीक आहे. आता ते काही बंद झालं. पण टायपिंग कॉम्प्युटरच्या मध्ये जर आपण बघितलं, तर लगेचच्या लगे आपल्याला म्हणजे लक्षात येत नाही, ठीक आहे. परंतु त्याचा जर तुम्ही सराव केला, हं, तर सराव केल्यानंतर मग त्याचं जे काही टायपिंग आहे, तर ते आपण फास्ट करायला सुरुवात होते पहा. मग त्याच्यामुळंच असं म्हणता येईल आपल्याला, की अध्ययन प्रक्रिया सुलभ आणि सोपी होण्यासाठी वर्तनाची पुनर्रचना किंवा वारंवार सराव करणं आवश्यक आहे. आता हे जरी मी तुम्हाला शिकवलं, तरी याचा जर तुम्ही सराव केला नाही, तर हे तुमच्या लक्षात राहणार नाही. हं, तर त्याच्यासाठी कुठलाही विषय असेल, पहिल्यांदा उद्दिष्ट असतं, प्रेरणा असते, शोधन असते, हां. त्याच्यानंतर समायोजन असतं त्या परिस्थितीमध्ये आणि वर्तनाची पुनर्रचना म्हणजेच आपल्याला त्याचा वारंवार हा सराव करावा लागतो पहा. तरच ती गोष्ट व्यवस्थित होते किंवा ती गोष्ट लक्षात राहते पहा. ठीक आहे. तर हे जे काही टप्पे आहेत, तर ते आपण आता बघितलेत पहा. ठीक आहे. तर यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. ठीक आहे. याच्यानंतर आपण अध्ययनाची वैशिष्ट्ये पाहूयात. हे समजल्यानंतरच तुम्हाला जे काही थेअरी आहेत पहा, हे लक्षात येणार आहे. तर त्याच्यासाठी हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. हं. तर आता अध्ययनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर अध्ययन ही कशी आहे पहा, अजन्म चालणारी अशी प्रक्रिया आहे. हं. अजन्म चालणारी आहे पहा. कशी आहे? अजन्म चालणारी प्रक्रिया असले दिसून येते. आता तुम्हाला आधी पण सांगितलं होतं पहा शिक्षण आणि अध्ययन असेल, हं, ही कशी आहे, की सततपणे चालणारी, अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चालत राहते पहा. व्यक्ती काही ना काहीही शिकत असते. हं. जन्मानंतर म्हणजे चालणं असेल, बोलणं असेल, त्याच्यानंतर शाळेत गेल्यानंतर असेल, मित्रपरिवारामध्ये असतील, घरामध्ये असेल, जे काही संस्कार, मूल्य आहे, हां, किंवा नवीन एखादी गोष्ट आहे, मुलांसोबत खेळणे असेल, तर सारखी काही ना काही ग्रहण करत असते. तर त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल, की अध्ययन ही कशी आहे? अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. व्यक्ती निरनिराळ्या अनुभवातून काय करत असतो पहा? शिकत असतो पहा. तर त्यामुळे आपण त्यांना असं म्हणता येईल, की अध्ययन ही जन्मापासून ते मरेपर्यंत सतत चालणारी प्रक्रिया आहे. अजन्माशी प्रक्रिया असलेली आपल्याला दिसून येते पहा. त्याच्यानंतर जे काही अध्ययन आहे, हे कसं आहे? उद्दिष्ट आहे त्यांना. ठीक आहे. उद्दिष्टाधिष्ठित आहे. अध्ययन कसं आहे? उद्दिष्टाधिष्ठित आहे. हं. म्हणजे उद्दिष्ट असतं आणि त्याच उद्दिष्ट नसेल तर अध्ययन होत नाही. तर त्यामुळे अध्ययन कसं आहे पहा, उद्दिष्टाधिष्ठित अध्ययन आहे, की जेव्हा एखादं उद्दिष्ट समोर असतं, तर तेव्हाच व्यक्तीकडून कृती केली जाते किंवा अध्ययन होत असते. असं या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येते पहा. म्हणजेच काय उदाहरणार्थ तुम्हाला जे काही सांगितलं पहा, ज्या टप्प्यांमध्ये, की उद्दिष्ट फार महत्त्वाचं आहे. जर वर्तन घडायचं असेल, तर नेहमी उद्दिष्ट असणं हे आवश्यक आहे. म्हणून आपण अध्ययन ही हेतुपूर्वक आहे असं सांगता येतं पहा. त्याच्यानंतर प्रेरणा ही देखील
महत्वाची आहे याच्यामध्ये. हे देखील वैशिष्ट्य आहे पहा प्रेरणा. तर प्रेरणा असेल म्हणजे आपण मोटिवेट असू तरच आपण अध्ययनासाठी प्रवृत्त होऊ शकतो. जर प्रेरणा नसेल तर आपण अध्ययनासाठी तेवढं प्रवृत्त होणार नाही. तर त्याच्यासाठी मोटिवेशन असणं फार महत्वाचं आहे पहा. मग सेल्फ असेल किंवा बाह्य मोटिवेशन असेल तर त्याच्यासाठी आपल्याला प्रेरणा ही असणं किंवा विद्यार्थ्यांना देणं ही फार महत्वाची आहे. तरच त्यांच्यामध्ये जे काही अध्ययनाच्या संदर्भात म्हणजे त्यांचं अध्ययन होऊ शकतं व्यवस्थित. हं. जर त्यांना प्रेरणा नाही दिली किंवा सेल्फ मोटिवेट ते नसतील तर काय होऊ शकतो अध्ययन तेवढं परिणामकारक होऊ शकणार नाही. तर त्याच्यामुळं प्रेरणा असणं ही फार महत्वाची गोष्ट असलेली आपल्याला दिसून येते पहा. त्याच्यानंतर पहा शोधनात्मक हालचाली. हं? शोधनात्मक हालचाली. आधी पाहिलेले टप्पे होते पहा आणि हे त्याचे वैशिष्ट्य आहेत. ठीक आहे. तर हे ह्याचाही सांगितलेलं आहे पहा, की शोधनात्मक हालचाली फार महत्त्वाच्या आहेत पहा. प्रत्येक वेळेस आपण योग्य मार्गांचा अवलंब करू असं नाही. ठीक आहे ना. अनेक मार्ग आपल्याला अवलंबावे लागतात पहा आणि जेव्हा आपण यशस्वी होतो, म्हणजे बरेच मार्ग अवलंबल्यानंतर आपण एखादा मार्ग आहे, तर तो आपल्याला आपल्या यशाच्या मागे जर म्हणजे आपण जो मार्ग शोधला, तर त्या दृष्टीने आपण मग काय करू शकतो, की ती अध्ययनाची प्रोसेस सुरू होत असते आणि ते उद्दिष्ट नेण्यासाठी व्यवस्थित असते. तर त्याच्यामुळे शोधनात्मक हालचाली ही फार महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. म्हणजे काय आहे, की अ, आपण खूप वेळेस काय करतो, की अनेक मार्गांचा वापर करतो. पण ते जे मार्ग आहेत, तर ते योग्य असतीलच म्हणजे अध्ययनाच्या बाबतीमध्ये योग्य असतीलच असं नाही. ठीक आहे. तर योग्य मार्ग अवलंबण्यासाठी शोधनात्मक हालचाली ह्या असाव्या लागतात पहा. आणि त्यासाठी व्यक्ती हा नेहमी धडपडत असतो. त्याच्यानंतर आहे पहा आवर्तने. आवर्तने या सराव देखील आपण याला म्हणू बा आवर्तने. आता एखादं उद्दिष्ट आपल्याला मिळाल्यानंतर तर त्याला काय करावं लागतं, की कौशल्याची फार आवश्यकता असते. हां. आता तुम्हाला मध्ये जे उदाहरणं सांगितलं आता, की टंकलेखन असेल किंवा कॉम्प्युटरची टायपिंग असेल. हां. तर ते शिकण्यासाठी ते कौशल्य काय करावं लागतं तुम्हाला आत्मसात करावं लागतं पहिल्यांदा. आणि एकदा ते जर तुम्ही ते आत्मसात केलं म्हणजे शिकलात, म्हणजे त्याचं तुम्ही अध्ययन केलं, तर त्याच्यानंतर काय करावं लागतं, त्याचा वारंवार सराव करावा लागतो. फक्त सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, की म्हणजे अध्ययन झालं असं नाही ना. तर ते अध्ययन गतिमान होण्यासाठी त्या गोष्टी विसरल्या जाऊ शकतात. परंतु जर त्याचा सराव केला, वारंवार जर प्रयत्न केले, तर या गोष्टी काय होतात, लक्षात राहतात. मग त्याच्यासाठी अध्ययन परिणामकारक करण्यासाठी आवर्तने म्हणजेच वारंवार सराव करणं हे फार महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. अजून एखादं उदाहरण द्यायचं असेल, आता तुम्ही टीचर आहात, क्लासमध्ये एखादा लेसन असेल किंवा कविता असेल, ही शिकवली जाते. परंतु त्याच्या संदर्भात जे काही क्वेशन आन्सर असतील किंवा एखादी कविता आहे, तर ती एकदा वाचून त्यांना लर्न होते का? पाठ होते का त्यांना? नाही ना. तर त्याचा काय करावा लागतो पहा, वारंवार हा सराव करावा लागतो. ठीक आहे. आणि सराव केल्यामुळे मग ती गोष्ट त्यांच्या चांगली लक्षात राहत असते पहा. ठीक आहे. परत आपण पाहूया जे वाचन असेल, लेखन असेल या संदर्भात आपण अनेक उदाहरणं घेऊ शकतो सरावाच्या बाबतीमध्ये. जे विद्यार्थ्यांना वाचन क्षमता असेल किंवा लेखन क्षमता असेल, हं, ह्या चांगलं होण्यासाठी काय करावं लागतं, की वारंवार सराव करावा लागतो वाचनाचा. इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल किंवा लेखनाच्या संदर्भात असतील, त्यांची हँडरायटिंग चांगली सुधारायची असेल, तर त्यांना वारंवार जर सराव केला, तर त्यांच्यामध्ये सुधारणा होते. ही झाले आवर्तने म्हणजे सराव असणं फार महत्वाचं आहे पहा. त्याच्यानंतर आहे पहा वर्तनाची पुनर्रचना. वर्तनाची पुनर्रचना.
आता काय असतं पहा याच्यामध्ये, की जे काही वर्तनाची पुनर्रचना म्हणजे तुम्हाला आताच सांगितलं पहा, की वारंवार सराव करणं आवश्यक असतं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक पर्याय असतात किंवा अनेक मार्गाने आपण काय करत असतो, सराव करत असतो आणि योग्य मार्ग सापडल्यानंतर त्याची आपण पुनर्रचना, जे चुका टाळून जे काही योग्य अशी माहिती आहे, त्याचा वारंवार जर सराव केला किंवा वर्तनाचं पुनरावृत्ती केली, तर अध्ययन हे चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. तर त्यामुळे आपण वर्तनाची पुनर्रचना करणं अत्यंत आवश्यक असते पहा. हं. त्याच्यामुळं काय होतं, की जे काही अध्ययन आहे, तर ते यशस्वीरित्या आपण पार पाडू शकतो पहा. त्याच्यानंतर निवड पूर्ण क्रिया. इथे घेते हां. निवड पूर्ण क्रिया. तर याच्यामध्ये आपण पहा, अध्ययनासाठी देखील काय असतात, की अनेक मार्ग असतात पहा. त्यापैकी आपण एका मार्गाची निवड केलेली असते पहा. हं. आता उदाहरणार्थ सांगायचं असेल, की आता 10वी नंतर पहा अनेक ऑप्शन्स असतात. सायन्स असेल, कॉमर्स असेल, हां, विविध प्रकारचे आहेत. त्याच्यामधून तुम्हाला किंवा ज्यांना ज्यामध्ये इंटरेस्ट असतो, हं, ती जर शाखा त्यांनी निवडली, म्हणजे त्या व्यक्तीच्या अभिरुचीनुसार, ठीक आहे, त्यांना मिळालेले मार्क आहेत, त्यांच्यानुसार योग्य अशी जर त्यांनी निवड पूर्ण केली, तर त्याच्यामध्ये त्यांना अध्ययन चांगलं होतं. आता एखादा 10वी मध्ये त्यांना सायन्स, मॅथ्स असेल, ते अवघड जात असेल, परंतु नंतर 12वी मध्ये त्यांनी जर घेतलं, तर त्यांना काय होऊ शकतं, ते अवघड जाऊ शकतं. तर त्याच्यामुळे जी काही निवड करायची आहे, तर ती कशी करायची आहे? त्या व्यक्तीची क्षमता, त्या व्यक्तीची अभिरुची आणि उपलब्ध असलेली परिस्थिती यावर जर त्यांनी केली, तर अध्ययन व्यवस्थित होण्यात मदत होत असते पहा. हं. तर त्याच्यामुळे आपण निवड प्रक्रिया जी काही आहे, तर ती म्हणजे चूक न होऊ देता जर व्यवस्थितपणे या सर्व गोष्टींचा विचार करून जर केली निवड, म्हणजे क्षमता, अभिरुची चा विचार केला, तर व्यक्तीला त्याच्या अध्ययनाचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर यावरून आपल्याला असं सांगता येईल पहा, की अध्ययन प्रक्रिया, त्याची वैशिष्ट्ये आपण इथे बघितलेले आहे पहा. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतात. नाहीतर आपण पुढचा जो काही पॉइंट आहे पहा, अध्ययन वक्र, हे बघूयात. ठीक आहे. याच्यावर पण क्वेश्चन विचारले जातात पहा, या अध्ययन वक्राच्या संदर्भामध्ये. ठीक आहे. हं. आता याच्यामध्ये पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात पहा, की कोणकोणत्या बाबींची आवश्यकता असते. हं. किंवा जे काही 5 टप्पे सांगितलेत पहा अध्ययन प्रक्रियेचे, त्या संदर्भात देखील क्वेश्चन आन्सर येऊ शकतात. हं. किंवा अध्ययनासाठी महत्त्वाचे घटक कोणते आहेत? मग उद्दिष्ट असतील, प्रेरणा असेल, शोधन आणि वरील सर्व असे पर्याय वगैरे देऊ शकतात ते. म्हणजे एक्झामसाठी जो काही क्वेश्चन आहे तो. हे देखील आपण क्वेश्चन आन्सर पुढे बघणार आहोत या संदर्भात. हं. तर आता आपण पाहूया अध्ययन वक्र. ठीक आहे. तर याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल, की अध्ययनासंदर्भात हा वक्र असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अध्ययनातील प्रगतीचे मापन करण्यासाठी, हं, म्हणजे एखाद्या व्यक्तीने अध्ययनामध्ये किती प्रगती केली आहे, याच्या बाबतीमध्ये आपल्याला अध्ययन वक्र हे मदत करत असतं पहा. एखादं कौशल्य आहे किंवा सवयी असतील, हं, त्याने कितपत आत्मसात केले आहेत. तर याचा देखील आपल्याला म्हणजे त्याची झालेली जी काही प्रगती आहे, या आलेखावरून कळू शकते पहा. ठीक आहे. तर अध्ययन वक्र म्हणजे काय? आणि त्याचे देखील काही टप्पे आहेत पहा. त्याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत याच्यामध्ये. आता अध्ययन वक्र म्हणजे काय? आपण हे पाहूया पहा. आणि ते कसं घडतं? हे देखील आपण इथे बघणार आहोत.
आता एक उदाहरण तुम्हाला सांगते पहा, या अध्ययनाच्या वक्राच्या संदर्भात. एखादा व्यक्ती आहे किंवा एखादा विद्यार्थी आहे पहा. आता संगणक शिकतो आहे. मग संगणक शिकत असताना त्याला काय करावं लागतं पहिल्यांदा? त्याची ओळख करून घ्यावं लागतं. किंवा एखादा विद्यार्थी आहे पहा. आता त्याच्यामध्ये अ, काय काय आहे या संदर्भात ओळख करून घ्यावी लागते पहा. त्यांचे भाग आहे, त्यांचे कार्य काय आहेत. तर या संदर्भात त्याची माहिती घ्यावी लागते पहा. आणि व्यक्ती किती कुशलतेने काम करू शकतो, त्याचा प्रगतीचा वेग किती आहे, म्हणजे त्याची स्पीड किती आहे. त्याच पद्धतीने आपल्याला सांगतायत की प्रत्येक व्यक्तीमध्ये व्यक्ती भिन्नता असलेली दिसून येते पहा. परत अध्ययन किती वेळात होतं, किती वेळ लागतो, त्याची आवर्तने किती असतात, किती घ्यावे लागतात, याचा देखील म्हणजे प्रगतीचा जो काही आलेख आहे, तर त्यावरून अध्ययनाचे मापन करतात. तर त्याला अध्ययन वक्र असं म्हणलं जातं पहा. आता अध्ययन वक्राची तुम्हाला डायग्राम मी शेअर करते. त्यानुसार पहा की तुम्हाला दिसून येईल की अध्ययन वक्र. बघा दिसत असेल. ठीक आहे. तर हे झालं अध्ययन वक्र. इथे तुम्हाला दिसत असेल पहा. तर याच्यामध्ये आपण याचे काही टप्पे आहेत पहा, अध्ययन वक्राच्या संदर्भात. पहिला टप्पा जो काही आहे, तर तो देखील आपण बघूया. तर पहिला जो काही आहे पहा, सुरुवातीचा मंद आणि प्रगतीचा काळ. सुरुवातीचा मंद प्रगतीचा काळ. हा देखील प्रश्न फार महत्वाचा आहे पहा. याच्यामध्ये 2018 मध्ये या म्हणजे टॉपिकवर एक क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पहा. तर सुरुवातीचा जो काही काळ असतो, जेव्हा आपण अध्ययनाला सुरुवात करत असतो, तर तो काळ कसा असतो पहा, मंद गतीचा, मंद प्रगतीचा काळ असतो पहा. तर तो कशामुळे असतो? आता जेव्हा आपण एखादं नवीन कौशल्य शिकत असतो, तर त्याच्या संदर्भात आपल्याला त्याचं काहीच ज्ञान नसतं. तर ते पहिल्यांदा ते ज्ञान असेल, ते कौशल्य असेल, ते काय करावं लागतं पहा, आपल्याला आत्मसात करावं लागतं. त्यांची ओळख करून घ्यावी लागते पहा. तर त्यामुळे मंदगतीचा काळ आपल्याला म्हणता येईल पहा. आता उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं, तर एखादी गाडी शिकायची आहे एखाद्या व्यक्तीला. आता गाडी शिकत असताना पहिल्यांदा त्याने हातात घेतली आहे, तर मग त्याला गाडी शिकत असताना कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात पहा. तर क्लच असेल किंवा गिअर असेल, एक्सलेटर आहे किंवा ब्रेक आहे. त्याचा उपयोग काय आहे, त्याचं स्थान कुठं आहे, आणि त्याचा वापर कधी करायचा. तर या गोष्टीचं ज्ञान पहिल्यांदा त्याला होणं अत्यंत आवश्यक आहे पहा. किक मारताना असेल किंवा कशी स्पीड, गाडी किती स्पीडने चालवायची आहे, कुठे थांबायचे, कसं ब्रेक दाबायचे, क्लच कसं दाबायचे, या सर्व गोष्टींचा त्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. कारण त्याला त्या गोष्टी माहिती नसतात, त्या पहिल्यांदा त्याला शिकवावं लागतं पहा. तर त्यामुळे शिकवत असताना तो सुरुवातीचा काळ कसा असतो पहा, की मंद गतीचा असतो. कारण त्या गोष्टीचं ज्ञान किंवा त्या कौशल्याचं ज्ञान त्याला नसतं. तर त्याच्यामुळे पहिल्यांदा तो शिकत असतो. त्यामुळे सुरुवातीचा काळ हा मंद असलेला आपल्याला दिसून येतो पहा. इथं दिसत असेल पहा, हा जो काही सुरुवातीचा टप्पा आहे, हो की नाही. तर हा कसा टप्पा दिसतोय तुम्हाला, आणि त्याच्यानंतर प्रगती झालेली दिसून येते पहा. हा सुरुवातीचा कालावधी. हळूहळू हळू ही आपल्यामध्ये प्रगती होत असते पहा. आता एखादा मुलगा आहे. दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर मुलगा आहे, तर त्याला पहिल्यांदा जेव्हा आपण शिकवतो, तर अक्षर ज्ञान नसतं. मग हळूहळू वाचन करण्यासाठी त्याला पहिल्यांदा काय करावं लागतं, की पहिल्यांदा अक्षर, नंतर शब्द, नंतर वाक्य, हं आणि पूर्ण
झाल्यानंतर मग एखादा पॅसेज वगैरे अशा रीतीने आपण काय करत असतो, त्याला शिकवत असतो. म्हणजे सुरुवातीचा कालखंड हळू असतो आणि नंतर त्याला जे काही ते कौशल्य आत्मसात झाल्यानंतर मग तो चांगल्या पद्धतीने काय करत असतो, हं, हा वाचन किंवा लेखन कौशल्य आत्मसात करत असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल पहा, की काय केलं जातं, की सुरुवातीचा काळ जो काही असतो तो किंवा ती प्रगती असते, तर ती मंद गतीने असते पहा. हं. परंतु याचा जर आपण विद्यार्थ्यांना जर चांगलं प्रोत्साहन दिलं किंवा जिज्ञासा जर निर्माण केली त्यांच्यामध्ये, तर काय होऊ शकतो, त्यांना अध्ययनासाठी अत्यंत फायदा होऊ शकतो. ते अध्ययन करण्यासाठी प्रोत्साहित होऊ शकतात पहा. ठीक आहे. तर त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा आहे पहा, तर वेगाने प्रगती होते. वेगाने प्रगती होते. आता पहिल्यांदा काय आहे, एखाद्या गोष्टीचा त्यांनी म्हणजे लक्षात आलं त्याला सगळ्या गोष्टी. हं. आता त्याच्यानंतर काय होतं, त्याला वेग धरतो म्हणजे कौशल्य असेल किंवा ज्ञान असेल, त्यांनी त्याची प्राप्ती केलेली असते. ते ग्रहण केलेलं असतं आणि त्याला त्या गोष्टी जमायलेल्या असतात. ते कौशल्य त्यांनी प्राप्त केलेलं असतं. तर त्यामुळे जेव्हा त्याची प्रगती होते, तर तेव्हा त्याचा वेग कसा असतो पहा, जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. ठीक आहे. म्हणजे काही गोष्टी काय पडलेल्या असतात, अंगवळणी पडलेल्या असतात सारखा सराव केल्यानंतर. तर याच्यामुळे आपल्याला असं सांगता येतं, की जो दुसरा जो टप्पा आहे, तर तो कसा आहे, प्रगतीचा असलेला आपल्याला दिसून येतो पहा. हं. याच्यामध्ये अध्ययनाची गतीही वाढलेली असते. इंटरेस्ट यायलेला असतो पहा. कारण ती कौशल्य येत असतात. नवीन गोष्टी जेव्हा आपण शिकत असतो. हं. जेव्हा कळायला उशीर लागतो, पण एकदा कळल्यानंतर परत आपल्याला त्या गोष्टी कराव्या वाटतात. आनंद वाटत असतो त्या गोष्टींमध्ये. तर त्यामुळे वेगाने काय होत असते पहा, प्रगती होत असलेली आपल्याला दिसून येते पहा. ठीक आहे. नंतरचा तिसरा अत्यंत महत्वाचा आहे, याच्यावर देखील क्वेश्चन आन्सर असतात पहा. तर तो आहे पठारावस्था. लक्षात आलं, की याच्यामध्ये पहा, दिसत असेल तुम्हाला, की ही जलद गती घेतली आहे. हं. आणि त्याच्यानंतर परत आलेला आहे पहा, ही पठारावस्था आलेली आहे पहा. आता पठारावस्था कधी येते? हं? कशामुळे येते? हे आपण बघणार आहोत पहा. आता हा जो टप्पा आपल्याला दिसून येत असतो पहा, आता जो काही तुम्हाला दाखवलेला आहे, तर तो पठारावस्थेच्या संदर्भात आपल्याला दिसून येतो. आता काय होत असतं, की एखादी म्हणजे पहिल्यांदा वेळ लागतो. नंतर आपण काय करतो, वेगाने प्रगती करतो. आणि त्याच्यानंतर काय होतं, की शरीर थकलेलं असतं किंवा तेच काम सारखं केल्यामुळं त्या गोष्टीचा काय आलेला असतो पहा, कंटाळा आलेला असतो. नको वाटत असतात त्या गोष्टी. हं. तर त्याच्यामुळे पठारावस्था म्हणजे याच्यामध्ये काय असतो, की वेग म्हणजे अध्ययन जे काही आहे, ते वेगाने पुढे जात नाही. तर ती अध्ययन तिथे स्टॉप होतं. म्हणजे जी काही प्रगती आहे, तर ती खुंटलेली दिसून येते. म्हणजे प्रगती पण होत नाही काही नाही. एक पठारावस्था निर्माण होत असते. कशामुळे होत असते पहा, तर अ, तेच ते कौशल्य वारंवार त्याच्यामध्ये कंटाळा येत असतो. हं. करावंसं वाटत नाही किंवा थकवा जाणवलेला असतो. तर त्याच्यामुळं पठारावस्था ही येत असते पहा. आता याची कारणं देखील महत्त्वाची आहे. ही पठारावस्था कशामुळे येत असते? पहा, तर एखादं नाविन्य असेल, तर ते जर नाविन्य संपलेलं असेल, तर त्याच्यामुळे देखील प्रेरणा कमी होते आणि पठारावस्था येते पहा. जेव्हा एखादं नवीन काम करायचं तेव्हा उत्साह येतो की नाही आपल्याला आणि परत तेच काम करायचं की ते रटाळवाणं वाटतं, नको वाटतं, कंटाळा येतो. तर त्यामुळे देखील पठारावस्था येते पहा. त्याचबरोबर सतत काम केलंय आपण ते, तर त्याच्यामुळे देखील शरीर आणि मन हे दोन्ही थकलेलं असतं पहा. हां, टायपिंग असेल किंवा कॉम्प्युटरची टायपिंग आहे. सारखं केलं टायपिंग का काय होतं डोळे असतील किंवा ब्रेन असेल, मेंदू असेल किंवा हात असतील त्याचा थकवा जाणवतो आणि त्याच्यामुळे देखील पठारावस्था येत असते पहा. आता पठारावस्था आहे, तर ती किती दिवस चालते पहा. तर असं त्याचं काही सांगता येत नाही, की किती दिवस असेल. निश्चित कालावधी आपण सांगता येत नाही पहा. काही तास पण असू शकतं, काही दिवस पण असू शकतो पहा. हं. किंवा महिने पण असू शकतात. आता एखादा विद्यार्थी असेल, तो एम-पी-एस-सीची तयारी करत असेल पहा. हं. तर तो सारखा सुरुवातीला अभ्यास करतो. त्याला म्हणजे समजतं पहिल्यांदा कशी एक्झाम आहे, काय नाही. म्हणजे सुरुवातीचा काळ आपण पाहूया त्याच्यात. हां.
आणि त्याला सगळ्या गोष्टी समजल्यानंतर परत काय करतो तो वेगाने अभ्यास करायला सुरुवात म्हणजे त्याचे सगळे कौशल्य किंवा ज्ञानाची प्राप्ती होते तर मग सराव करतो सारखा आणि हे झाल्यानंतर काय होतं एक पठार अवस्था असते तर त्याच्यामध्ये काम होत नाही किंवा अध्ययन होत नाही तर कशामुळं तर सतत आलेला थकवा असेल वारंवार तेच कौशल्य असेल किंवा ज्ञान असेल शारीरिक मानसिक असलेला थकवा असेल तर त्यामुळं ही पठार अवस्था आलेली दिसून येते पहा हं? आणि ती किती दिवस टिकणार आहे ते आपण निश्चितपणे सांगू शकत नाही तर त्याच्यासाठी जर तुम्हाला पठार अवस्था जर कमी करायची असेल किंवा विद्यार्थ्यांना त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल तुम्हाला प्रोत्साहन द्यावं लागेल प्रेरणा द्यावं लागेल आणि त्याच्यानुसार मग त्यांना पुढे त्यांचा जो काही म्हणजे पुढे वेगाने प्रगती त्यांच्यामध्ये होऊ शकते पहा तर त्याच्यानंतर अध्ययन मर्यादा पाहूया म्हणून नाही, पुन्हा प्रगती पाहणार आहोत ठीक आहे किंवा अंतिम प्रगती आहे पहा याच्यामध्ये दिलेलं हं? आता याच्यामध्ये काय केलं जातं पहा तर त्या सर्व कौशल्यावर प्रभुत्व मिळाल्यानंतर ते कौशल्य काय जात प्रगती होत असते त्याच्यामध्ये हं? अध्ययनामध्ये कारण का तर तुम्ही ते कौशल्य किंवा ज्ञान ते आत्मसात केलेलं असतं पहा आणि यानंतर काय होतं की पठारावस्था येते आणि पुन्हा आपण अधिक वेगाने काम करू लागतो पहा म्हणजे पठारावस्था जेव्हा संपलेली असते पहा तर त्यानंतर आपण काय करतो की प्रेरणा मिळाल्यामुळे आपण पुन्हा प्रगतीला वेग किंवा अध्ययनाला वेग हा प्राप्त होतो पहा कशामुळे तर आपण सेल्फ मोटिवेट होतो नाही आपल्याला केलंच पाहिजे केल्याशिवाय पर्यायच नाही आता तुम्हाला वाटत असेल की 2 महिने दीड महिना राहिले आता आपण अभ्यास करणं किती कंटाळा आला असेल तरी पण आपल्याला काय करायचं आहे एक्झाम मध्ये क्वालिफाय व्हायचं आहे म्हणजे ही काय सेल्फ मोटिवेट होऊन मग आपण काय करतो की नव्याने परत सुरुवात करायला लागतो हा तर त्यालाच आपण असं म्हणतो की पुन्हा प्रगतीचा कालखंड एक पठारावस्था आल्यानंतर पुन्हा आपण प्रगतीला सुरुवात करतो पहा अंतिम प्रगती असं त्याला आपण म्हणूया की आपल्याला मग ही प्रगती सुरू होते त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा अध्ययनासंदर्भाच्या मर्यादा किंवाच आपण परिसीमा असं म्हणूया आता किती जरी आपण अध्ययन केलं तरी व्यक्तीची क्षमता असते कॅपॅसिटी असते तिथपर्यंत आपण काय करू शकतो की आपण अध्ययन करू शकतो पण जेव्हा आपली कॅपॅसिटी संपली क्षमता संपल्या तर तेव्हा आपण किती वाचनाचा प्रयत्न केला किंवा किती अध्ययन करण्याचा प्रयत्न केला तर आपण ते करू शकत नाही कारण का तर आपली क्षमता कशी आहे प्रगतीची मर्यादित ठरलेली आहे पहा आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं की आता वाचन कौशल्य असेल पहा आता 10 मिनिटं वाचत असतील तर आपण 5 मिनिटावर येऊ 4 मिनिटावर येऊ आपण वाचनाच्या संदर्भात कौशल्य प्राप्त झालेला विद्यार्थ्यांचं उदाहरण घेतलं परंतु एक पेज आपण एका सेकंदातच वाचणार आहोत हे शक्य आहे का नाही ही अशक्य गोष्ट आहे तर त्याच्यामुळे काही मर्यादा असतात पहा हं? तर त्यामुळे काय होतं की अध्ययन हे काय होतं म्हणजे परिसीमा त्याला असं म्हणूया आपण की व्यक्तीने किती क्षमतेने अभ्यास केला तरी त्या व्यक्तीची एक कॅपॅसिटी असते क्षमतेनुसार ती ते तिथपर्यंत पोहोचू शकते पहा हं? तर या संदर्भात आपण हे अध्ययन वक्र हा बघितलेला दिसून येतो पहा हे परिसीमा इथपर्यंत अध्ययन होत असतो मग याच्यानंतर जे काही अध्ययन आहे तर ते अध्ययन होत नाही का होत नाही कारण व्यक्तीच्या क्षमतेनुसार अध्ययन करू शकते तर एखादा विद्यार्थी आहे तर तो 70 म्हणजे त्याचा आयक्यू जर काढला तो 70 पर्यंत असेल किंवा 75 असेल ठीक आहे तर तो जास्तीत जास्त किती 80 पर्यंत जाऊ शकतो खूपच प्रयत्न वारंवार म्हणजे एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता सरासरी असेल तर थोडी वाढू शकतो पण एकदमच तो 100% देईल असं आपण
म्हणू शकत नाही. म्हणजेच एखादी परिसीमा ही किंवा क्षमता, कौशल्य हे ठरलेलं असतं त्या व्यक्तीचं. ठीक आहे. तर या संदर्भात आपण अध्ययन वक्राच्या संदर्भात देखील इथे बघितलेलं आहे पहा. आणि अध्ययन वक्र जे काही आहे तर त्याचं आपल्याला शिक्षणामध्ये काय महत्व आहे. हं? तर हे या संदर्भात आपण बघूया आता, की शिक्षणाच्या संदर्भामध्ये अध्ययन पुन्हा वक्र. मॅडम, ठीक. उद्याच्या सेशन मध्ये आपल्याला पाहायचं का? बघा बरं, आजचा वेळ मला वाटतं होऊन गेलेला दिसतोय. बरं, ठीक हो. आहे. थोडासा राहिला असेल तर 2-4 मिनिटं संपणार असेल तर कंटिन्यू करा. हो, थोडंच आहे मग. जास्त काही चालेल. नाही. हं. ओके. ठीक आहे. तर शैक्षणिक महत्त्व आपण पाहूया याचं, की अभ्यासाच्या दृष्टीने किंवा शिक्षणामध्ये या अध्ययन वक्राचा कसा उपयोग होतो पहा आपल्याला. ठीक आहे. तर याच्यामुळं काय होतं पहा, की विद्यार्थ्यांचा प्रगतीचा वेग समजतो. विद्यार्थ्यांची जी काही प्रगती आहे की नाही, हं? त्याचा वेग आपल्याला समजतो आहे. त्याच्यानंतर कुवतीचं चित्रण होतं. म्हणजे एखाद्याची क्षमता आहे, विद्यार्थ्यांची क्षमता कुठपर्यंत आहे. तर या संदर्भात देखील आपल्याला काय भेटू शकतो या अध्ययन वक्रामुळे, हं? की त्या संदर्भात चित्र भेटू शकतं. कसं की विद्यार्थ्यांची कुवत कुठपर्यंत आहे. हे आपण लक्षात घेऊ शकतो. त्याचप्रमाणे मग त्यांना अध्ययन, अध्यापन कसं करावं, त्यांना कसं प्रोत्साहित केल्यानंतर त्यांची अध्ययन क्षमता ही वाढेल, या संदर्भात देखील आपण काय करू शकतो, त्यांना मदत करू शकतो पहा. त्याच पद्धतीने पहा, जेव्हा व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला पठारावस्था आली आहे, तर ती पठारावस्था आल्यानंतर त्यांना त्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना सेल्फ मोटिव्हेट तुम्ही कसं करता येईल, हं? तर त्या त्यातून देखील त्यांना पठारावस्थेमधून त्यांना बाहेर काढता येतं. कशामुळे? प्रोत्साहन देऊन. हं? बक्षिसांचा वापर असेल किंवा प्रोत्साहन दिलं त्यांना, की शिक्षण फार महत्वाचं आहे. इथून जेव्हा तुम्ही पास होताल, तेव्हा मोठे अधिकारी बनताल. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यांना प्रेरणा देणं असेल, त्यांचा आत्मविश्वास जागृत करणं असेल, यामुळे काय होतं, की जी काही पठारावस्था असते, तर ती काय होते? कमी होण्यास मदत होते आणि व्यक्ती पुन्हा काय करू लागते? नव्याने अभ्यास करण्यास सुरुवात करू लागते पहा. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला असं सांगता येतं, की प्रोत्साहन देणं महत्वाचं आहे पहा शिक्षणामध्ये. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीची परिसीमा जर त्याला ठरवून दिली, हं, आणि तिथपर्यंत नेण्याचा जर प्रयत्न शिक्षकांनी केला, तर त्याचा देखील त्याला फायदा होऊ शकतो. त्याच पद्धतीने म्हणजे प्रगतीचा अंदाज देखील व्यक्तीचा कळतो. आता सांगितलं, की प्रेरणा देता येते, मोटिव्हेट करता येतं, आत्मविश्वास जागृत करता येतो. या गोष्टी आपण त्यांना करू शकतो पहा विद्यार्थ्यांना. हे अध्ययन वक्राचे महत्त्व आहे शिक्षणामधलं. आणि हे जर केलं तर नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये जी काही पठारावस्था आलेली असते ती कमी होईल आणि विद्यार्थी अनेक म्हणजे आणखीन जोमाने तो अध्ययन करू लागेल बघा. ठीक आहे. तर या संदर्भात आपण आज जे काय पाहिलं आहे तर ते आहे पहा अध्ययन प्रगतीचे मापन असेल किंवा अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप, त्याचे टप्पे आपण पाहिले आणि अध्ययन वक्र, या संदर्भात इथे आपण अभ्यास केलेला दिसून येतो. आजचा रेकॉर्डिंग स्टॉप करूया आणि तुमचं डाऊट सेशन मधले एक फक्त हँड रेज आहे, तेवढा एकच डाऊट आपण घेणार आहेत.